मग काय काय म्हणणं आहे तुझं? आदित्य, माझं म्हणणं इतकंच आहे की मी तुझी प्रत्येक अट ऐकली आहे. तुझं म्हणणं होतं की तुला तुझ्या पायांवर उभं राहायचंय, स्वतःचं घर हवंय, तरच तू लग्न करशील, त्याशिवाय लग्नाची जबाबदारी नाही घेऊ शकत. मी मामाचं घर तुझ्या नावावर केलंय ऑलरेडी. त्यानंतर तुझं म्हणणं होतं की मामाचं घर जरी माझ्या नावावर झालं तरी लग्न नंतर करू, आता साखरपुडा करू शकतो, कारण लग्न तुला तुझं करायचंय. मी त्यासाठी तयार झाले आदित्य. हो, मग आता प्रॉब्लेम कुठे आहे? साखरपुडा कधी करायचंय हा प्रॉब्लेम आहे माझा. मी म्हणालो ना तुला, लवकरच करू आपण. अशी वरवरची उत्तरं नकोयत मला आदित्य. मग साखरपुड्यासाठी घाई करण्याचं एकच कारण आहे. आता कामत फूड सिटीचं काम सुरू होतंय आणि एकदा का ते सुरू झालं ना, कोणाला श्वास घ्यायलाही वेळ मिळणार नाही. त्यानंतर साखरपुडा बाजूला राहून जाईल आदित्य. पण मला असं वाटतंय की ते काम सुरू होण्याआधीच आपण साखरपुडा उरकून घ्यायला हवा. हो हो, बरोबर बोलते आदित्यताई. मग काय म्हणणं आहे तुझं? कधी करायचं? उद्या. उद्या? मीरा, बरी आहेस ना तू? अगदी बरी आहे मी. अगं पण उद्या कसं शक्य आहे? म्हणजे हा, जरी साखरपुडा म्हटलं तर एक बेसिक तयारी करावीच लागते ना आपल्याला. हो. मग तू कशाला टेन्शन घेतोयस? मी काळजी घेईन त्या सगळ्याची. आणि हे बघ, उद्या रविवार आहे, सगळे घरी असतील, सगळे तयारी करतील. हे बघ, आणि गरज पडलीच तर आपण ऑफिसच्या स्टाफला सुद्धा बोलू शकतो मदतीला. काय? नाही, करेक्ट आहे तुझं सगळं. रिंग्स त्याची काळजी मी घेईन, ते सगळं माझ्यावर सोड, मग तर झालं. नाही, तरी मला असं वाटतंय की आपण उगाच घाई करतोय. म्हणजे एवढी काही घाई आहे ना साखरपुडा करण्याची? करू की? हो, गरज आहे आदित्य. अरे कधी ना काहीतरी करायचंच आहे ना. 4 दिवसानंतर केला काय, उद्या केला काय, एकच आहे. हो. काय मधुरा, तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही, मी रेडी आहे ना. मग झालं तर. नवरी मुलगी तर तयार आहे. नवरदेव, तुमचं काय म्हणणं आहे? अरे मग करून टाकू की. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स. उद्या साखरपुडा आहे म्हणजे तुमचा. उद्याचा दिवस खूप स्पेशल आहे. नाही म्हणजे तुमच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे, त्यामुळे आता छान लवकर झोपा, उद्या सकाळी कामाला लागू आपण. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. खुश? खूप. माझा ना विश्वासच बसत नाही. जाऊ दे, साखरपुडा. हो मधुरा, तुझा उद्या साखरपुडा आहे. आणि तुला विश्वास ठेवावा लागेल. देव देतो ना, तो अगदी भरभरून देतो बघ. आई, खरंच खूप खूप थँक्यू. वेडी आहेस का? थँक्यू काय बोलतेस मला? मधुरा, एक कर्तव्य आहे माझं. माई ने माई मुंडेर पे तेरी बोल रहा है कागा, जोगन हो तेरा देवर दीवाना है राम. हो, पुढचं का? मला नाही येत गाता वगैरे, तुला असंच साथ द्यावी म्हटलं. मग ठीक आहे, गाऊया ना. दीदी तेरा देवर. हो दीदी, जरा थांबा थांबा थांबा, आपल्याला इतका वेळ नाहीये गायला वगैरे, खूप काम आहेत आज. नाही, तुम्ही विसरताय. आज रविवार आहे, संडे. आज ऑफिस बंद आहे आणि आताशी फक्त 8 वाजले. तुम्ही इतक्या सकाळी का उठलत? आजच्या दिवस तरी आराम करायचा ना. अजिबात नाही, जो थांबला तो संपला.
तुमच्याशी बोलण्यात कोणच जिंकू शकत नाही. सांगा आता काय काम करायचंय. खूप महत्वाचं काम करायचंय आज. हं. नीट लक्ष देऊ नये. आज संध्याकाळी इथे आपल्या घरी आदित्य आणि मधुराचा साखरपुडा होणार आहे. काय ताई, आदित्यदादा आणि मधुराताईचा साखरपुडाच. दोघांचा साखरपुडा? अहो कधी ठरला, कोणी ठरवलं, मला का नाही सांगितलं ताई? ही एवढी सगळी गडबड असते ना. शांत, श्वास घे. श्वास घे. श्वास सोड. शांत हं? तू शांत झाल्याशिवाय मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं कशी देणार आहे गीता? झाले ताई, शांत झाले. गुड. आता शांतपणे ऐक. आदित्य आणि मधुराचा साखरपुडा होणार आहे हे मी ठरवलंय. काल रात्री ठरवलं. अहो एवढ्या गडबडीत का ठरवलं? गडबडीत वगैरे नाही ठरवलं अगं. मला वाटतं ही अगदी योग्य वेळ आहे साखरपुडा करायची. तुला सांगू काय, दोघांचा ना काही भरोसा नाही आहे. कधी भांडतात, काही ठरवतात. आता होऊन जाऊ दे साखरपुडा. मधुराताई आणि आदित्यदादा साखरपुड्यासाठी तयार आहेत ना? तुला तर माहितीये मधुरा अगदी एका पायावर तयार आहे लग्नासाठी कधीपासून. आदित्यला जरा असं वाटत होतं की ही योग्य वेळ नाहीये साखरपुडा करायची, पण मी त्याला जाणीव करून दिली की हीच योग्य वेळ आहे साखरपुडा करायची. थँक्यू. का? खूप दिवसानंतर या घरात मंगल कार्य होणार आहे. खरे गीता, गेले बरेच दिवस या घराने खूप दुःखाचे दिवस बघितलेत अगं. असं सांगा काय काय कामं करायची आहेत? खूप काम आहेत. हा, सगळ्यात आधी संपूर्ण घर आवरायचं. आवरलं? व्हेरी गुड. त्यानंतर घराची साफसफाई करायची आहे. केली? घरात सजावट करायची. केली. आणि ते सगळं झाल्यानंतर तुला स्वतःच आवरायचं हे आहे. मी पटकन आवरणार ताई. व्हेरी गुड. मग मी पटकन जाते आणि साखरपुड्याची अंगठी सिलेक्ट करून आणते. तुम्ही जाणार? मग एवढं सगळं मी एकट्याने करायचंय? नाही ताई, आजच साखरपुडा करायचंय ना, उद्या होईल तो साखरपुडा. तू एकटी नाहीयेस गीता. आपला खमका कार्यकर्ता आहे ना तुझ्यासोबत. आपला खमका कार्यकर्ता झोपलाय, त्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने उठवा तर तो उठेल. अजिबात नाही. आपण आपल्या पद्धतीने उठवाय त्याला. चल. तुम्ही घ्या, खात्री तुम्ही घ्या. पुढच्या वर्षाला नेतो लोणावळ्याला जाऊ. राहू नको जाऊया ना चिंगे आपण. पुढच्या वर्षाला जाऊया ना लोणावळ्याला. अथर्व, अथर्व, उठा. माझं बाळ गते. तिथं आठ वाजले सकाळी. काय तुमचं झोपू द्या मला. सॉरी हा, तुला डिस्टर्ब केलं का रे? सकाळी सकाळी लोणावळ्याला चाललेलंस कोणासोबत तरी. सॉरी हा. एक मिनिट, तुम्ही नक्की कधीपासून आले? तू लोणावळ्याच्या पावसात भिजत होतास ना, तेव्हापासून. अशी दुसऱ्यांची स्वप्न चोरून ऐकायची नसतात, माहितीये ना. आमचं महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. कसलं? मी बाहेर जाऊन अंडी आणि दूध आणणार नाहीये. ऑनलाईन ऑर्डर करा, अर्ध्या तासात येतात. आमचं तुझ्याकडे दुसरंच काम आहे, तर जरा उठ. सॉरी, रविवारचं ऑफिस बंद आहे, तुम्ही उद्या या. सर पण काय आहे ना, तुम्ही जर हे काम नाही केलं तर तुमचा खूप मोठा लॉस होऊ शकतो. तर कसलं काम आहे एवढं? तुझ्या लाडक्या ताई आणि दादाचा साखरपुडा आहे. कोण आहे? कसली ताई? कोण दादा? अथर्व, आदित्य आणि मधुराचा साखरपुडा आहे आज आपल्या घरी संध्याकाळी. हे कधी ठरलं? तेच तर सांगते मी तुला. हे बघ, काल रात्री अचानक ठरलंय सगळं. खूप घाईने कामं करावी लागणार आहेत आपल्याला. मी गीताला सगळं समजवलंय. प्लीज तिला मदत कर. उठ अथर्व. अरे शुअर ताई. कशाबद्दल? साखरपुड्याबद्दल. अथर्व, तुला काम करायचा आळस आलाय ना, म्हणून नको ते प्रश्न विचारू नको. खूप विचार करून सगळा निर्णय घेतलाय. आता उठ आणि कामाला लाग. संपूर्ण घराची सजावट तुला करायची, कळतंय? बरं ठीक आहे, आलो मी 5 मिनिट. लगेच उठ, आम्ही बाहेर आहोत.
कोण झोपलंय कोण? आलो मी 5 मिनिटात. लगेच. गीता, कामाचं सगळं लक्षात राहील ना, साफसफाई वगैरे? हो हो, ते 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 लक्षात हा. राहील माझ्या. मला फक्त एकच विचारायचंय, आपल्याकडे जी लोक येणार त्यांना आपण उपाशी पाठवायचंय का? गीता, मग त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागेल ना. नाही, मी तयार करेन जेवण, पण त्याला वेळ लागेल ना. गीता, 1 मिनिट शांत हो. तू का टेन्शन घेतेस याचं? मी काहीच विचार केला नाही असं वाटतंय का तुला? म्हणजे मी वासुभाऊजींना फोन करणार आहे हं. आणि आज संध्याकाळचं जेवण कामत फूड्स मध्ये येणार आहे. तुम्ही नसतात ना ताई, तर माझं काय झालं असतं? ही नसती तर माझं काय झालं असतं देव जाणे. वासुभाऊजींना एक फोन करते. गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग वासुभाऊजी. काय आज संडेला कशी काय आठवण काढली? कामच तसं आहे ऍक्च्युली. बरं बरं, बोला. वासुभाऊजी, एक गुड न्यूज आहे. अहो, काय चाललंय तुमचं? एकावर एक गुड न्यूज देताय मला कालपासून. हो, आय नो, खूप वेगाने घडतायत सगळ्या गोष्टी, पण माझ्याकडे काहीच पर्याय नाही आहे. बरं बरं, बोला, काय गुड न्यूज आहे? तर गुड न्यूज अशी आहे की आज संध्याकाळी आपल्या घरी आदित्य आणि मधुराचा साखरपुडा करायचं ठरलं. ऍक्च्युली काल रात्रीच ठरलंय सगळं. मला माहितीये खूप अचानक ठरलं, खूप घाईत होतं हे सगळं, पण हे सगळं होणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे वासुभाऊजी. काय ना, एकदा का साखरपुडा पुढे जात राहिला ना, तर कामत फूड सिटीचं काम होईपर्यंत काहीच होणार नाही. म्हणून म्हटलं आता उरकून घ्यावं. हो हो, बरोबरच आहे तुमचं. आणि कॉंग्रॅट्स. मला काय कॉंग्रॅट्स करताय? काही काय? असं काय करताय वहिनी? तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलं नसतं तर हे घडलंच नसतं, नाही का? ते खरंय. थँक्यू सो मच. अहो, काय धन्यवाद वगैरे, कर्तव्य आहे माझं. बरं, आज साखरपुडा म्हणजे बरीच सारी कामं बाकी असणार. सांगा, मी काय करू शकतो तुम्हाला मदत यात? खूप तयारी बाकी आहे वासुभाऊजी, म्हणूनच 2 महत्वाची कामं मला तुम्हाला सोपवायची होती. सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे ऑफिस मधल्या सगळ्या स्टाफला तुम्ही आमंत्रण देऊ शकाल का? माझी रिक्वेस्ट होती. आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे आज संध्याकाळी साखरपुड्याचं सगळं जेवण आपण कामत फूड्स मधून मागवू शकतो का? हे बघा, यातलं पहिलं काम तर झालंच म्हणून समजा. आणि दुसरं ऑफकोर्स ते करावंच लागणार आहे. स्वतः मालकीनबाईंनी सांगितलंय म्हटल्यावरती, आणि शिवाय घरचं कार्य, त्यामुळे ते होईल. हो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. थँक्यू सो मच. खूप धन्यवाद वासुभाऊजी. बरं, मी पटकन आवरतो आणि निघतो. खूप सारी कामं असतील ना तिथे, मी येतो मदतीला. हो, खूप काम आहे, आणि प्लीज तुम्ही लवकरात लवकर या, तर गीताला एकटीला वेळ लागायची वेळ येईल. हो, आलोच मी. ओके, थँक्यू, बाय. अथर्व, सॉरी. हा, कुठे बाहेर चाललायस? ओके, कुठे चाललायस? असं बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारू नये कुठे चाललायस. अपशकून असतो असं म्हणतात. तू कधीपासून ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलास? आता जस्ट 2 मिनिटापूर्वी. ओके, काही काम होतं का तुझं? हा, ऍक्च्युली मला तुझी हेल्प हवी होती. माझी हेल्प? काय? मला सांग, यातला कुठला घालू आज संध्याकाळी? तुला आवडेल तो घाल. माझं मत काय गरजेचं आहे का? अरे, मला कळत नाहीये म्हणूनच तर तुला विचारतोय ना. बरं, हा घाल. पहिला मला सुद्धा हाच वाटत होता. ग्रेट. एक प्रश्न विचारू का रे तुला? विचार ना. साखरपुड्यासाठी तू इतकं पटकन रेडी कसं काय झालास? पटकन रेडी कसा झालो म्हणजे? मला करायचाच होता साखरपुडा. नाही, ते मला माहिती आहे, पण इतक्या शॉर्ट नोटीस वरती हा, हे आश्चर्यच आहे, नाही का? नाही, ते आहे खरं तर. ही मीराची आयडिया आहे. म्हणजे मी म्हणत होतो की आपण जरा थांबूयात, नंतर करूयात, पण ती म्हणाली की लवकरात लवकर करूयात म्हणून. अच्छा, साखरपुडा लवकर करण्यामागे तुझी काही वेगळी कल्पना होती का अजून काही पेपर्स बनवायचे होते? हे अथर्व यार, प्लीज हे सगळे गैरसमज काढून टाक तुझ्या डोक्यात. नाही, वाक्य चुकतंय तुझं. काय? माझे तुझ्याबद्दल आधी गैरसमज होते, पण ते आता दूर झाले. आणि आता जे काही समस्या आहे ना, त्याचा जास्त त्रास होतो.
अथर्व माझ्या मधुराताईचा साखरपुडा आहे, मला खूप काम आहेत. वा, जय्यत तयारी सुरू आहे. मीराने खूपच मनावर घेतलंय आमच्या साखरपुड्याचं. राईट. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. बाय द वे, पेपर्सवर सिग्नेचर झालेत. आय नो. तुला काय वाटलं मी कशासाठी काँग्रेस केलं तुला? आदित्य, पण चांगलाच धोंडा मारून घेतोय सा तुझ्या पायावर. नाही ना, मला त्याचं काही नाही. दॅट आल मॅनेज. खूपच स्मार्ट आहेस तू. झाली का तयारी? ताई येते, ताई ताई बघू हो हो, हे बघा, हे दाखवते. एक मिनिट. थांबा जरा, शांत व्हा. ही आदित्यची अंगठी आणि ही मधुराची. कशी आहे? ताई खूप छान आहे ही अंगठी. खरंच? हो हो हो. अथर्व, कशी वाटली? अल्टिमेट आहे का ताई? वा, चला मग चिंगीला बोलूया आणि तुमचा पण साखरपुडा उरकून टाकूया. हा. काय 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 बोलताय काय तुम्ही? चला द्या ती अंगठी इथे. तुम्हीच पसंत करणार आहात का की नवरदेवाला पण दाखवू? हा, अथर्व सारखा मध्ये मध्ये करतो. काय खोटारडी बाई आहे. बाई काय बाई, ताई हा बाई. कामं झाली का तुमची? कामं? चला. ही बघ, कशी वाटते अंगठी? मीरा, तुझा चॉईस चांगलाच आहे. आदित्य प्लीज सांग ना खरं खरं. अगं खरंच सुंदर आहे. ग्रेट. आणि ही मधुराची. ही कशी वाटते? आवडेल ना मधुराला? माझ्यापेक्षा मधुराला जास्त चांगलं तू ओळखतेस. पण आता संसार तुम्हाला दोघांना करायचा आहे, हा. त्यामुळे तुलाही कळलंच पाहिजे तिला काय आवडतं आणि काय नाही ते. उत्तर दे. ह्या बघा ना अंगठ्या. इट्स ओके मीरा. तुला आणि आदित्यला आवडली आहे ना रिंग? मग झालं तर. आणि तसंही मला जर नाही आवडली रिंग तर तू काही जाऊन चेंज वगैरे करणार नाहीयेस. सो इट्स फाईन. मी मधुराला बघून येते. हो, मी सुद्धा तिचीच वाट बघतोय. तिची वाट बघत बसू नकोस. तू सुद्धा आवरून घे. तयारी नाही करायची का तुला? हो. वाह, छान दिसतंय सगळं. ना आटपा पटापट. तुम्हाला तयारी नाही करायची का? हो करायची. हा अथर्व बघा ना टाइमपास करतोय. अरे काय काय आहे का तुझं सारखं माझ्यावरती येते? चल हात चालव पटापट. काय काय उपयोग आहे एवढं रेडी हो? कितीही बरा दिसायचा प्रयत्न केला ना तरी मधुराचा साखरपुडा आज आदित्य सोबतच होणार. हा? जसं आहे तसं राहूयात. तयारी वेगळ्याच गोष्टीची करायची. काँग्रेस मधुरा. हे काय ते कळतंय. Hey guys, I'm really happy for you both. Yeah, and my best wishes are always with you. You know that, right? So, have a great engaged life and I hope you guys get married as soon as possible, right? निबंध स्पर्धेमध्ये पहिला पारितोषिक मिळेल आपल्याला. काय काय गरज आहे एवढं सगळं असं छान इंग्लिश आणि एवढं मोठं बोलायची काय गरज आहे? लेट्स कीप इट सिम्पल. ओके? सो सोड यार, सोड. जसं जमेल ना तसं विश करूयात. तसंही मधुरा समजूतदार आहे, घेईल समजून. चला ठीक आहे. असं म्हणतात लग्न घरामध्ये मदतीला गेलं की आपलं लग्न लवकर ठरायला मदत होते.
लेट्स सी कसं वर्क होतंय ते.